वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. वेअर फर्स्ट रिपब्लिक डे परेड टूक प्लेस. पहिली प्रजासत्ताक दिनाची परेड कुठे पार पडली? द आन्सर इज इरविन एम्फी थिएटर, नाव नोन ॲज मेजर ध्यानचंद स्टेडियम इन न्यू दिल्ली. उत्तर आहे इरविन एम्फी थिएटर, आताचे मेजर ध्यानचंद स्टेडियम, नवी दिल्ली. 1950मध्ये इरविन एम्फी थिएटर, आताचे मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे प्रजासत्ताक दिन परेड पहिल्यांदा सुरुवात झाली. तर राजपथ म्हणजे आत्ताचे कर्तव्यपथ येथे पहिली प्रजासत्ताक दिनाची परेड 1955मध्ये पार पडली. राजपथ, ज्याला आपण आता कर्तव्यपथ म्हणून ओळखतो, या राजपथावर किंवा कर्तव्यपथावर पहिली परेड 1955मध्ये पार पडली. तर सर्वात पहिली म्हणजे 1950मध्ये पहिली प्रजासत्ताक दिनाची परेड ही इरविन एम्फी थिएटर म्हणजे आताचे मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे पार पडली होती. इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकार्नो हे पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारताचे राष्ट्रपती राष्ट्राला संबोधित करतात, तर पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला संबोधित करतात. म्हणजे 26 जानेवारीच्या आदल्या दिवशी म्हणजे 25 जानेवारीला संध्याकाळी भारताचे राष्ट्रपती राष्ट्राला संबोधित करतात आणि पंतप्रधान जे आहेत हे 15 ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला संबोधित करतात. फर्स्ट रिपब्लिक डे 26 January 1950. The 1950 parade was held in the Irvin Amphitheater opposite the Purana Killa, now known as the Major Dhyanchand National Stadium. President Dr. Rajendra Prasad inspected the parade and Indonesia President Sukarno was the chief guest. Recently, which country opened its first wine shop or liquor store? अलीकडे कोणत्या देशाने त्यांचे पहिले वाईन शॉप किंवा लिकर स्टोअर उघडले आहे? उत्तर आहे सौदी अरेबिया. द आन्सर इज सौदी अरेबिया. सौदी अरेबियात देशातलं पहिलं वाईन शॉप सुरू होणार आहे. देशाची राजधानी असलेल्या रियाद या ठिकाणी हे वाईन शॉप सुरू होणार आहे. मुस्लिम धर्मीय वगळता इतर सर्व धर्मियांना या शॉपमध्ये मद्य म्हणजे दारू, वाईन हे मिळणार आहे. तसंच मद्य खरेदीसाठी ग्राहकांना मोबाईल ॲपवरून नोंदणी करावी लागणार आहे आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून त्यांना क्लिअरन्स कोड प्राप्त करावा लागणार आहे. महिन्यातला जेवढा कोटा असेल त्या कोट्याप्रमाणे इथे मद्य मिळणार आहे. द आन्सर इज सौदी अरेबिया. आणि सौदी अरेबियामध्ये कुठे? तर रियाद. रियाद हे सौदी अरेबियाचे राजधानी शहर आहे. आपण सौदी अरेबियाचा उल्लेख केला तर आता सौदी अरेबियाचा मॅप बघूया. सौदी अरेबियाच्या बाउंड्रीला लागून सौदी अरेबियाच्या सीमेवर कोणते देश आहेत ते आपण बघूया. सौदी अरेबियाच्या वायव्येला जॉर्डन नावाचा देश आहे, तर सौदी अरेबियाच्या उत्तरेला इराक नावाचा देश आहे. सौदी अरेबियाच्या पूर्वेला आपण वायव्य ईशान्य, सौदी अरेबियाच्या ईशान्येला कुवेत, कतार आणि UAE हे देश आहेत. सौदी अरेबियाच्या ईशान्येला कुवेत आणि कतार हे देश आहेत आणि सौदी अरेबियाच्या पूर्वेला UAE हा देश आहे. UAE आणि ओमान. ओमान हा देश आग्नेयेला येतो. सौदी अरेबियाच्या दक्षिणेला येमेन किंवा यमन नावाचा देश आहे. सौदी अरेबियाच्या पश्चिमेला जर बघितले तर रेड सी म्हणजे लाल समुद्र आहे आणि सौदी अरेबियाच्या पूर्वेला पर्शियन गल्फ, ज्याला आपण पर्शियाचे आखात म्हणून ओळखतो, ते आहे.
जॉर्डन, इराक, कुवेत, कतार, UAE, ओमान, येमेन, रेड सी आणि पर्शियन गल्फ. विच एअरक्राफ्ट क्रॅश विथ 65 युक्रेनियन प्रिझनर्स ऑफ वॉर POWs इन द बेल्गोरोड रिजन ऑफ रशिया. 65 युक्रेनी युद्धकैद्यांना घेऊन जाणारे कोणते विमान रशियाच्या बेल्गोरोड या परिसरात कोसळले? द आन्सर इज इल्युशिन IL-76. उत्तर आहे इल्युशिन IL-76. इल्युशिन IL-76 हे लष्करी वाहतूक विमान आहे. सैन्य, मालवाहू, लष्करी उपकरणे आणि शस्त्रास्त्रे वाहून नेण्यासाठी या विमानाचा वापर केला जातो. यात 5 लोकांचा सामान्य क्रू आणि ते 90 प्रवाशांची क्षमता आहे. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ NCLT? NCLTचे पूर्ण रूप काय आहे? द आन्सर इज नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. उत्तर आहे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. हा आपण प्रश्न इथे घेण्याचे कारण की सोनी पिक्चर्स आणि झी एंटरटेनमेंट या 2 कंपन्यांमध्ये जो करार झाला होता तो झी एंटरटेनमेंटने तो करार रद्द केला आणि तो करार रद्द केल्यामुळे आता झी एंटरटेनमेंटने NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल यांच्याकडे अपील केले आहे, याचिका दाखल केली आहे. चला आता उत्तर बघूया. कंपनी कायदा 2013च्या कलम 408 अंतर्गत केंद्र सरकारने 2016मध्ये राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाची स्थापना केली होती. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलची स्थापना भारतात नोंदणीकृत कंपन्यांचे संचालन करण्यासाठी अर्धन्यायिक संस्था म्हणून करण्यात आली आहे आणि ती कंपनी कायदा मंडळाची उत्तराधिकारी आहे. थोडक्यात काय तर NCLTची स्थापना 2016मध्ये झाली. 2016मध्ये NCLTची स्थापना झाली. NCLTचं काम काय आहे तर ज्या नोंदणीकृत कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं संचालन करणे, रेग्युलेशन करणे हे NCLTचं काम आहे. आणि NCLT ही अर्धन्यायिक म्हणजे क्वासी ज्युडिशियल बॉडी आहे. सोनी पिक्चर्स आणि झी एंटरटेनमेंट यामध्ये कोणता करार झाला होता ते बघू. सोनी पिक्चर्सने झी एंटरटेनमेंटसोबतचा $1000 कोटी विलिनीकरणाचा करार रद्द केला आणि ते जाहीर केल्यानंतर मग झीने त्याविरोधात NCLT म्हणजे राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण यांच्याकडे धाव घेतली. कल्वरमॅक्स एंटरटेनमेंट अर्थात पूर्वाश्रमीच्या सोनी पिक्चर्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या कंपनीने 22 जानेवारीला झी एंटरटेनमेंटसोबतचा $10 अब्ज प्रस्तावित विलिनीकरण करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. हु इज नोन ॲज क्वीन ऑफ एलिफंट्स? हत्तींची राणी कोणाला म्हणतात? द आन्सर इज पार्वती बरुआ. उत्तर आहे पार्वती बरुआ. पार्वती बरुआ या 67 वर्षीय महिला आहेत. त्या सामाजिक कार्यकर्त्यासुद्धा आहेत, पॉलिटिशियनसुद्धा राहिल्या आहेत आणि पार्वती बरुआ यांना अलीकडेच पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. पद्मश्री पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. पार्वती बरुआ ऑफ Assam is 67 years old. She has been awarded Padma Shri in the field of social work, animal welfare. पार्वती बरुआ ज्यांना हत्तीची परी किंवा हत्तीची राणी म्हणून ओळखले जाते, या भारतातील पहिल्या महिला माहूत आहेत. सी इज फर्स्ट इंडियन फिमेल माहूत. त्यांना सामाजिक कार्यासाठी प्राणी कल्याण पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे. पद्मश्री पुरस्कार देशातील 4था सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पार्वती बरुआ आपण या फोटोमध्ये बघू शकता.
डाव्या बाजूला वरती पार्वती बर्वा हत्तीच्या बाजूला उभ्या आहेत, या आहेत पार्वती बर्वा. According to Bloomberg, which is the fourth largest stock market in the world? ब्लूमबर्गच्या माहितीनुसार जगातील चौथा मोठा भांडवली बाजार कोणता आहे? उत्तर आहे इंडियन शेअर मार्केट. आन्सर इज इंडियन स्टॉक मार्केट, भारतीय शेअर बाजार. भारतीय शेअर बाजाराने पहिल्यांदाच हाँगकाँगला मागे टाकले आहे. ब्लूमबर्ग डेटानुसार सोमवारी भारतीय एक्सचेंजवर सूचीबद्ध शेअर्सचे एकत्रित मूल्य $4.33 ट्रिलियन वर पोहोचले होते, तर हाँगकाँगसाठी हा आकडा $4.29 ट्रिलियन होता. यासह भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा इक्विटी मार्केट बनला आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, लार्जेस्ट स्टॉक मार्केट इन द वर्ल्ड अमेरिका. सेकंड चीन, थर्ड नंबर जपान आणि फोर्थ इंडिया. जगातील सर्वात मोठा स्टॉक मार्केट अमेरिकेचा आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे, तिसऱ्या क्रमांकावर जपान आहे आणि चौथ्या क्रमांकावर भारत आलेला आहे. When पराक्रम दिन और पराक्रम दिवस इज सेलिब्रेटेड इन इंडिया? भारतामध्ये पराक्रम दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? भारतामध्ये 23 जानेवारीला पराक्रम दिवस साजरा करण्यात येतो. पराक्रम दिवस म्हणजे 23 जानेवारी ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंतीचा दिवस आहे. हा दिवस आपण 2021 या सालापासून साजरा करतो. 2021 हे जे वर्ष आहे हे सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे 125वे वर्ष होते. 2021 पासून हा दिवस आपण साजरा करतो. हु रिसिव्ड कोलोनेल C.K. नायडू लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड इन BCCI अवॉर्ड्स 2024? BCCI पुरस्कार 2024मध्ये कोणाला C.K. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? द आन्सर इज रवी शास्त्री अँड फारुख इंजिनियर. उत्तर आहे रवी शास्त्री आणि फारुख इंजिनियर. रवी शास्त्री वॉन द लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड इन BCCI अवॉर्ड्स 2024. रवी शास्त्री honored for his contribution to the Indian cricket as a player as well as head coach. BCCI awards held after 4-year gap in Hyderabad. 2019 नंतर पहिल्यांदाच BCCIचा हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावर्षी 2024च्या BCCI अवॉर्ड्समध्ये रवी शास्त्री यांना लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड म्हणजे C.K. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रवी शास्त्री यांना केवळ खेळाडू म्हणून नव्हे तर भारतीय क्रिकेटचे प्रशिक्षक म्हणून सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले. फारुख इंजिनियर also received the Lifetime Achievement Award for the year 2019 and 2020. फारुख इंजिनियर यांना सुद्धा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वर्ष 2019-20 साठी. फारुख इंजिनियर यांना C.K. नायडू जीवन गौरव पुरस्कार वर्ष 2019-2020 साठी मिळाला आहे. आज इथेच थांबूया. हॅपी रिपब्लिक डे. थँक्यू.